भाऊ तुमच्या पायाचा पाय तू जाऊ नको. अरे अरे मी आहे ना. अरे मी आहे ना. अरे मी दिला ना तुला शब्द. अरे मी करता काम करत असतो. साहजिक आहे, पक्ष एकाच वेळेस सगळ्यांना न्याय देऊ शकत नाहीये. संताप होणं, कार्यकर्त्याचा अनावर होणं हे साहजिक आहे. आणि ऐका, मला बोलू द्या, मला बोलू द्या. अरे अरे मी हे बघा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो. वेळोवेळी हे बघा आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम पाळणं, समजूतदारपणा घेणं आपल्या संस्कृतीत आहे. आपला खरं तर आपल्या सिद्धांतामध्ये आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो माहिती असून काय केलं भाऊ तुमच्या पायाचा पाय तू जाऊ नको. अरे अरे मी आहे ना. अरे मी आहे ना. अरे मी दिला ना तुला शब्द. अरे मी शब्द दिला ना तुला. साहजिक आहे, पक्ष एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हा संतापाचा अनावर होणं हा साहजिक आहे. खूप चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांची संख्या 10 वर्षापासून काही कार्यकर्ते समर्पितपणे काम काम करतात. आणि निश्चितपणे त्यांचा संताप अनावर होणे हा साहजिकच आहे. परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय. ज्यांना संधी देऊ शकला नाही पक्ष, त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे. कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे पक्षाचा. नाही तिकीट कसं कट होतं. नाही हे बघा हे बघा एकाच तासात तिकीट कसं कट झालं मला उत्तर द्या भाऊ. मला मी समजूत काढू शकतो. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे. आणि मी त्यांची शब्द पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं बसवायचं सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन बने या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू. कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राख्याचा पद्धत योग्य नाहीये. मी किती वर्षाच्या आत बसणार. 18 वर्ष झालं मला काम करून. त्यांना जर बोलवायचं असतं मग त्यांच्या बायकांना कार्यकर्त्यांना का तुम्ही आंदोलनावर 18 केसेस आहे माझ्यावर. 18 केसेस असल्यावर सुद्धा त्या बाईला तिकीट दिलं. 15 दिवसापूर्वी तिचा प्रचार होतो. म्हणतात वरून नाव आलं. पक्षाला माहिती का ती बाई. मी आता शांत बसणार नाही. मला तिकीट पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मला तिकीट. उच्च बोलून त्यांना फॉर्म दिले जातात. ही कोणती पद्धत आहे वागायची. योग्य नाही. कुठल्या प्रभागात. मी दिव्या उल्हास मराठे. गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे. आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट एका छोट्या कार्यकर्ता ती का मंत्र्याची बायको होती का याची बायको होती तसा विषय नाहीये. एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्यासमोर. आणि बी फॉर्म दिला गेला. ही योग्य पद्धत ही पद्धत नाहीये. मी आता शांत बसणार नाही. कोणता प्रभाग आहे ताई. माझा 20 क्रमांक आहे. कुठला एरिया तो. यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले.
दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला. कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार त्यांना नाही देणार. जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं. भारतीय जनता पार्टीचं 41 वर्षापासून मी काम करतो, 84 पासून. 95 ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ. आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. आमच्या प्रभागात महिलांमध्ये ओबीसी महिला घुसडली सर्वसाधारणमध्ये आणि हा अन्याय आणि ही पद्धती भारतीय जनता पक्षाच्या पाणी घेऊन ये ना. सगळं बेटा नाही सगळं ऐका, तुम्ही ऐका बरं, तुमचे लेकरं आहेत ना, पाहिजे मला. ऐका गाणी आम्ही करणार म्हणजे खाणार. अरे डटके लढणे शाळेत असताना तेव्हा पण असंच जे डावलण्यात आलं. दिले ना त्यांना आता आपली पण कशी एवढं द्यायची हे वर्षापासून काम पाहिजे. करताना एवढं डावलण्यात हे आहे ना, त्यांना कसं पाडायचं हे पाहिजे. आता पैसा किती काय बघू आपण. आपल्याला पाडायची गरज नाकारलं नाही. ते आणि जी स्वतः नवीन जी आली आहे, जिने कुठले गुन्हे नाही काय नाही, ओबीसी ला ओपन मधून दिलं. ओपन सीट महिलांसाठी सुटलेली असताना हा भाजपा बदललंय, पैशावर चाललंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. पैसा लो, पैसा फेको और तिकीट लेके जाओ, हेच झालं. आता हे होईल उघड, कोण करताय होईल उघड. पण ही पद्धती चुकीची आहे ना. भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून आतापर्यंत प्रसिद्ध होता, पण ह्या निवडणुकीत हे चुकीचं ठरलेलं आहे. कार्यकर्ते गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले 10 वर्षापासून मी पण केलं. त्याच्या आधी मी पूर्वी जनसंघात सुद्धा होते. जनसंघाच्या काळात सुद्धा मी होते. भाजप स्थापन झाला तेव्हाही होते. मधल्या काळात फक्त शिवसेनेत गेले होते. यावेळेस तुमचा क्लेम होता तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि तुम्ही मला सांगितलं गेलं होतं काही नेत्यांकडनं की त्यांना तिकीट देणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग असं का घडलं वेळेवर? किती टर्म तीन टर्म 3 टर्म नगरसेविक आहे आणि तुमचं मी माझ्या वॉर्डाचा त्या काळात मी एवढा विकास केला. पाणी, ड्रेनेज लाईन, जो आपल्याला निराला बाजारचा ब्रिज दिसतोय तो ब्रिज, रिटेनिंग वॉल. आज माझ्या वॉर्डातले अनेक लोक तुम्हाला सांगतील की झोपडपट्टी झाली आपल्या वॉर्डाची म्हणून. आणि तुम्ही त्यांच्यात काय बघितलं असं आणि कोणतं हे पाहून तिकीट दिलं, आमचा हा प्रश्न आहे. काय डेव्हलपमेंट झालेली त्यांच्या काळात? ए शांत बस ग बाई. थोडं पोलीस बाहेर काढतायत. शांत बस, शांत बस. आज घरोघर फिरलो तर आज एक घर सोडलं नाही. बरोबर हा? बरोबर. फॉर्म भरलाय का? पाणी प्यायचं आहे, पाणी घे, पाणी. भरलेलं राहू द्या. फॉर्म राहू द्यायचं. एकूणच या नाराज झाल्या आहेत. तर नाराजीनंतर लताताई आपल्या सोबत आहे. लताताई सोबत संवाद साधूयात. लताताई ही चक्कर आली हिला. हवा येऊ द्या, हवा येऊ द्या. थोडा जरा हवा येऊ द्या प्लीज. सगळे बाहेर चला. सगळे प्लीज येते मी बाहेर येते मी. ही परिस्थिती एखाद्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर यावी. आज हे दुर्दैव आहे. मी म्हणते भाजपच्या काळात हे दुर्दैव आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कुणाला विचारायचं, कुणाशी बोलायचं असाही प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न पडायला लागला की पक्षाने पाहिलं काय पाहिलं. नवीन उमेदवार जे काल पक्षात आले ना, आज त्यांना तुम्ही तिकीट दिली.
ज्यांनी अनुभवी आहे, ज्यांनी कामं केलेत, अनेक उमेदवार घरोघर फिरून तयारी केली, त्यांना सांगितलं तुम्ही फिरा, तयारी करा. मग आम्ही सुद्धा हे केलं. आज आमच्या भागात आमचं आहे काहीतरी लोक मानणारे, मग आम्ही काय. आपण बघा, हा सगळा इच्छुक उमेदवारांचा त्रागा आहे. तिकीट नाही करणार अशा पद्धतीने हा सगळा उद्वेग जो आहे तो आपल्याला नाशिक मुंबई महामार्गावर बघायला मिळतोय. तिकीट नाही भेटलं तर काय करणार, पुढची 5 वर्ष काय करणार, अशा पद्धतीचा हा सगळा उद्वेग आणि सगळा त्रागा इच्छुक उमेदवारांचा. आणि त्यामुळे अशा पद्धतीने हा सगळा गोंधळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. भाजपचे पेशकर आहे, आपण बघतोय की हे गेट अखेर तोडलेलं आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी हे सगळं गेट जे आहे ते तोडलेले आहेत आणि इच्छुक उमेदवारांना उद्या तुम्हाला चित्र किंवा आज 5 वाजता चित्र क्लिअर होईल. सगळे निष्ठावान जागच्या जागेवर योग्य प्रकारे बसलेले दिसतील. पण आक्रमक भूमिका एवढं घेतलेले सांगू होते शकतो. सगळे उमेदवार. हे बघा, ज्यांना भारतीय जनता पार्टीचा संस्कार माहित नाही ते असे उद्योग करतात. संस्कार बिघडला का त्यांचा संस्कार बिघडलेला आहे. बाहेरून आलेल्यांचा संस्कार बिघडलेला आहे. तुम्हाला माहिती का? आम्हाला माहिती. आम्ही सांगतो तुम्हाला कोणाला दिले तुम्ही. ऐका नसली यादी तरी. बरं सांगतो. मग तुम्हाला तुमच्याकडे यादी असेल तर आपण कृपया निष्ठावानांना डावललंय आपण तुम्ही. प्रकाशित करावी. निष्ठावानांना डावललंय. अजिबात असं झालेलं नाहीये. परत बोलतो मी तुमच्याशी. 4 नंतर बोलतो. आपण बघतोय भाजपचे पदाधिकारी आहेत आणि प्रवक्ते देखील आहेत की जे या ठिकाणी दाखल झालेले होते. आणि बाहेरून आलेल्यांना शिस्त नाहीये, बाहेरून आलेल्यांमुळे या ठिकाणी गोंधळ होतोय असा दावा त्यांच्याकडून केला जातोय. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष म्हणून शहरामध्ये चांगलं काम केलं. शहराचे अनेक अभियान असतील, उपक्रम असतील, मोर्चे असतील, आंदोलन असतील, लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी काम मी केलं. परंतु आज सकाळी मला कळालं की तुम्हाला उमेदवारी देण्यात येत नाही. तर मी विचारणा केली की बाबा काय एवढे वर्ष सातत्य ठेवून सुद्धा कोणतेही पद नसताना 2017 पासून कोणतेही पद नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. 24 तास काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जातीमधून देताय ती व्यक्ती साधारण कधी पार्टीच्या मिटिंगला नाहीये. कोणाला दिले? एक त्याचं नाव आहे मला आता मी सांगू शकत नाहीये. परंतु एखाद्या जो कामच करत नाही आणि शहराध्यक्षाच्या मागं पुढे फिरतो त्याचं एवढंच फक्त काम आहे, त्याला तिकीट दिलं जातं. माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी, युवकांसाठी, क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम असताना सुद्धा मला डावललं गेलं. नेत्यांच्या विरोधामध्ये माझं काहीही म्हणणं नाही आहे. परंतु लोकांच्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक 27 मधील नवी पेठ पर्वतीमधील लोकांसाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही ज्या प्रभागात राहता तिथून हाकेच्या अंतरावर तुमच्याच पक्षाचे शहराध्यक्ष राहत होते. या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना काही कानोसा दिला होता, त्यांना काही सांगितलं होतं का राजीनामा देण्यापूर्वी, किंवा या संदर्भातली काही मागणी केली होती का? नाही, मागणी मी रितसर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरला. मग मी प्रबळ दावेदार तिथं होतो. 24 तास संपर्कात असणारा एक कार्यकर्ता म्हणून मी लोकांचे परिचित होतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रमामध्ये असताना शहराध्यक्षांना भेटलो, आमदारांना भेटलो, खासदारांना भेटलो. सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये. गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये मोठं इन्कमिंग होत होतं. मेगा प्रवेश असतील किंवा इतर शहरातले प्रवेश आहेत. एक असा नरेटिव्ह सेट झाला होता का की जे जुने आहेत त्यांना डावललं जाणार आहे आणि जे नवीन आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल, आणि कुठेतरी भाजपला हेच बुमरँग झालंय? नाही, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता गप्प बसणार नाही. लोकांच्या सेवेसाठी जर आपण उतरवतो कुठलं तरी हे काम करायचंच आहे. त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने आज हा राजीनामा, भाजपचा राजीनामा पलटवलं म्हणतात. साहेब प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कशा देते साहेब? एका प्रभागातून 2-2 सीटा बाहेरून चालल्या सर. मग कार्यकर्त्यांचं काय होईल? प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट द्यायचं असेल तर मग पाय दुखला, कार्यकर्ते काय करेल? पाय फ्रॅक्चर असताना देखील आम्ही काम केलं साहेब.
पण तुम्ही प्रभाग 15च्या दोन्ही महिला चेंज करा. प्रभाग 15 मध्ये दोन्ही आमची सगळ्यांची विनंती आहे. काहीच नाही बोलले सर. दोन्ही महिला चेंज करा तुम्ही प्लीज. दरम्यान नागपुरात भाजप आणि शिवसेना युती होणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय. नागपुरात राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे. शिंदेंनी नागपुरातील त्यांच्या सिटिंग सीट या ठिकाणी मागितल्या असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय. नागपूरमध्ये महायुती होणार आहे. शिवसेना भाजप युती होणार आहे. राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. शिंदे साहेबांची भूमिका अत्यंत क्लिअर आहे की आम्ही या ठिकाणी नागपुरामध्ये भाजप आणि त्यांचे 5 लोक बसून शिवसेनेचे 5 लोक बसून ज्या सिटिंग सीट आहे शिवसेनेच्या सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीट नागपुरातल्या त्यांना आणि काही सीट वाढवून मागितल्या आहेत. संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे. चर्चा होणार आहे. जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहित पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून ठिकाणी पदाधिकारी आज सामूहिक राज्यामध्ये नसते आले होते. आबांशी तुमचं बोलणं झालं. आबांनी काय सांगितलेलं आहे आणि आबांना तुम्ही काय इशारा दिलेला आहे? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्करबा दानवे यांच्या जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासोबत युती झाली तर हे राजीनामा देणार. माझं मत असं आहे जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टीसंग युती झाली तर मी आत्मदहन करणार. आणि आता बोलले तुम्हाला 1 वाजता यांची संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे. जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहित पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मदहन करणार आहे. कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे 15-20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेटणार नाही. किती दिवस अजून ते कार्यकर्ते खुर्ची चटाई उचलणार का? ते त्यांना संधी पाहिजे ना. अकोल्यामधली काय परिस्थिती आहे? नक्कीच कविता, अकोल्यात जे आहे तिकीट न मिळाल्याने भाजप ज्या महिला पदाधिकारी आहेत त्या नाराज झाल्या आणि आज ज्या आहेत त्या जाब विचारण्यासाठी विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा गेल्या होत्या. त्यांना जे आहे एसटी प्रवर्गातून त्या अकोट फैल या भागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. परंतु त्यांना ती जागा जी आहे ती राष्ट्रवादीसाठी सुटल्याने त्यांना जे आहे ते तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे त्या नाराज होत्या आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी राडा घातला. त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही डावलला असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यांना अश्रुअनावर झाले. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि लगेच त्यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र या सर्व राड्यानंतर पोलीस बंदोबस्त अग्रवाल यांच्या निवासस्थानावर तैनात करण्यात आला आहे. कविता. वर्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर राज्यामधल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या विभागातल्या महानगरपालिकांमध्ये सध्या हेच चित्र दिसते. जे नाराज आहेत उमेदवार, ज्यांना एबी फॉर्म मिळालेला नाहीये, पक्षाची उमेदवारी मिळालेली नाहीये, त्यांनी आपल्याच पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. काही ठिकाणी हे आंदोलन शाब्दिक होतं, काही ठिकाणी तोडफोड सुद्धा झालेली आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते सध्या आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. कारण प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देणे शक्य नाहीये. एकीकडे युती तुटते की राहते अशी परिस्थिती असताना जागा वाटपाचा तिढा आणखी कठीण झाला होता. मात्र युती अनेक ठिकाणी तुटलेली असली तरी प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते. या सगळ्यामध्ये 3 वाजेपर्यंतची मुदत होती 28 महानगरपालिकांमध्ये आपापला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. ती मुदत आता संपलेली आहे आणि दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. माझं फायनल तिकीट काढलं त्यांनी कोणाला म्हणता होता. भाजपला सुद्धा माझ्या आघाडी स्ट्रॉंग नाहीये. भाजपला बी नाही. भाजपचे लोक
सगळ्यांच्या उठण्याच्या कार्यकर्त्याला न्याय नाही. मी शिंदे साहेबाला सुद्धा न्याय मागते. साहेब तुम्ही मला न्याय द्या, नाही तर मी म्हणाल का तुम्ही फक्त याच्यावर बोलताय का नाही कार्यकर्त्याला आम्ही न्याय देतो आणि कार्यकर्त्याचा विचार करतो. पण साहेब कार्यकर्त्याचा विचार नाही आहे. आज 500 महिलांमध्ये मी एकटी महिला आहे. आज माझं तुम्ही मध्यवर्ती कार्यालय या बाईमुळे पूर्ण संघटना इथं एक पण काळापुत्र नव्हता. तिने कुठून पलेडी चाललेले आहे. 2 किलोचा गोळा घेऊन फिरले ना ती पोटात. 2 किलोचा गोळा घेऊन फिरली पोटात ती. ऑपरेशन केलं नाही 2 वर्ष तिने पक्षासाठी. अरे बाबा माझ्या लाडक्या बहिणीला मी असून मला न्याय नाही तर बाकीच्या लाडक्या बहिणीला तर कधी जिंदगीत न्याय नाही. आणि मी 30 वर्ष घातले, 30 वर्ष पक्षाला दिले. आपलं काय बोले जायला हा न्याय भेटलाच मला ही वेळ आणून पक्षानं मला ही वेळ आणायची नसती. पण एवढं भीक मागून मला न्याय मागा लागू लागला पक्षाला. किती म्हणजे लाजी पक्षासाठी लाजीवानी गोष्ट ही का एक एवढी मोठी एवढी आमदारकीच्या पदाची बाई महानगर प्रमुख तर तिला एवढं तिच्या हक्कासाठी आज एवढं भांडा लागू लागला. पण न्याय कोणाला देता तुम्ही? सामान्य जनतेला आता न्याय नाही, बिलकुल न्याय नाही ताई. माझा पक्षासाठी 30 वर्ष मी काही पक्षाला भीक नाही मागू लागले का मी माझा न्याय मागू लागले का माझा वाढ 25 वर्ष सुटला नाही मी पक्षाला म्हटले नाही. पण आज माझ्यासाठी माझा वाढ महिला ओपन सुटला. मला जर तुम्ही महिला ओपन जर माझ्यासाठी तुम्ही सोडून घेऊ शकत नाही. एक महिला पूर्ण जिल्ह्यामध्ये एक असं नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये जर एक महिलाला तुम्ही जर भाजपकडून जर एक महिला म्हणून सोडू शकत नाही तर मी सांगते हे आमदार पालकमंत्री खासदार यांच्यावर म्हणजे स्वतः शब्दाने यांच्यावर लाजिरवाणी गोष्ट आहे का हे एका महिलाला न्याय देऊ शकत नाही. हे सगळे नेते ना फक्त सगळे आता मी म्हणजे इतकं खालच्या थराला जाणार आहे. पण मी आता त्यांची वाट पाहू लागले मला काय न्याय देता. तर मला जर न्याय नाही भेटला तर मी शेवटचं पाऊल माझं फायनल राहणार आहे. काय करणार आहे म्हणजे मी याचं सांगते मी काय करीन याचं नाही. आणि माझं जर कधी आता दिवसमान बरोबर नाही मी हॉस्पिटल मधून आलेले आणि माझं जर कधी काही बरं वाईट झालं रडू नका ताई. मला आरामात कटवलं माझं फायनल कटवलं त्यांनी काल. रडून पडून काय करणार आहे आपण? असं समजायचं कार्यकर्त्याला न्याय नाही. यांनी फक्त पैसे देऊन तिकीट दिलेले एक सुद्धा नाहीये. आज माझ्या वार्डामध्ये जो माणूस शिवसेनेचा झेंडा घेतला नाही त्याला तिकीट घरी चाललं. जो ओबीसी तुम्ही सोडून गेला तो माणूस पक्षात नाही पदाधिकारी नाही पण काम करेल नाही त्याला तिकीट चाललं त्याला तिकीट चाललं त्याला तिकीट चाललं.